आले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 6व्या मॅच कडे टीचर्स शेल्हार गोलंदाजी मार्क वर्षाची पहिलाच बॉल. यावेळेस लाडब्या बॅटनं मारायचा होता बॉलला. इथून पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवर विकेट टेक केली. पहिला गडी गारद झाला. 0 धावसंख्येवर गोल्डन डकचं शिकार. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला विकी शेलार चला नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अगदी पाहिलं गेलं तर पनवेल कोलीवाडा मधील जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील, जे अतिथी मान्यवर असतील, त्यांना विनंती आहे स्पर्धा आपली आहे. आपल्या मुलांनी अगदी पाहिलं गेलं तर स्पर्धा घडवली गेल्या. अगदी पाहिलं गेलं तर तुमचा सन्मान या मंचावर केला जाईल. त्यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या स्टेजवर या. त्यानंतर बालाजी शेलार त्यांचा देखील सन्मान अगदी उद्याच्या दिवसामध्ये केला जाईल. पुढचा बॉल पाहूया. यावेळेसला गोलंदाज सज्ज. यावेळेसला पाहिलं गेलं तर थोडासा फुटवर्कचा वापर करायचा प्रयत्न होता, परंतु ऑफ साइड ती ऑप्शन चांगल्या लेंथ मध्ये सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. बालाजी शेलार त्यांचं देखील पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण अतिथी मान्यवर आणि त्यांचं देखील भव्य दिव्य स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग. चला विकी भोईर, आपण कुठे असाल तर आपण या मंचावर आपल्याला बोलवलं जातो आहे. विकी भोईर, आपण कुठे असाल तर या. आणि टीमची धावसंख्या टोटल पाहिले गेले तर गोल्डन डकचं पहिलं शिकार झालं होतं 0 धावसंख्येवर बाद. आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झाले होते. एक धाव फलकावर लागलेत. गणेश भोईर होते आणि अर्जुन भोईर आता स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील. नेतृत्व कर्तृत्व आणि संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये आता विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघाला न्यावं लागेल. चला जेवण जे भोजन आहे ते चालू झाले असेल. चला भोजनाची व्यवस्था इथे अगदी पाहायला गेलं तर कोलीवाडा प्रीमियर लीग आयोजकांकरत्या त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. तर विनंती करतोय संपूर्ण खेळाडू, संपूर्ण अगदी संयोजक, प्रेक्षक आणि चिंचपाडा गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती आहे अगदी भोजन चालू झाले आपण जाऊन त्या भोजनाचा लाभ देखील घेऊ शकता. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या टोटल पाहिली ना तर 2 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. टॉस जिंकला होता ओम साईराम गौरेश 11 संघानं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु यावेळेस बॉल थोडासा ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला गेला. व्हाईटच्या मदतीनं 1 धाव मध्ये पडतीय भर आणि या टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 13 धावा मात्र धाव फलकावर लागताना 3 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. चला आणि जे बॉल बॉय आहेत त्यांना विनंती असेल आपण रेल्वे पटलीकडे जाऊ नका, कारण की ट्रेन चालू आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण तिकडे जाऊ नका. यावेळीचा बॉल शॉर्ट प्लेनचा होता. चांगल्या पद्धतीने पुल केला, सक्सेसफुल पाहायला मिळाला आहे. बॉल चालला आउट ऑफ दी पार. मॅक्सिमम विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम साठी हा पहिला बिग हिट चौकार.
तर 10 धाबा धावफलकावर 2 चौकार आलेत. नक्की पाहिलं गेलं तर थोडस अडथळा निर्माण झाला होता. 10 धाबा धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहताय तेजस शेलार या गोलंदाजांना. या बिलिसला बॉल अगदी पाहायला गेला तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट इथे पाहायला मिळते. बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा दमदार चौकार. थँक्यू डिसे. चला महादेवजी भगत यांचं देखील पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना देखील विनंती असेल आपण सन्मान आपला स्वीकारायचा. चला जेवण अगदी चालू झाल्या. जेवण्यासाठी आपण सर्वांनी जायचं आहे मंचाच्या अगदी डाव्या बाजूला. चौदा धावा ऑन बोर्ड आणि इथून सिंगल पूर्ण केली गेल्या. टीमची धाव संख्या पाहिली गेली तर पंच लाच्या बॉलवर सिंगल घेतली ना. येस 15 रन. पंधरा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ऑन बोर्डवर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून पाहिलं गेलं तर संपन्न होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पाहिलं गेलं तर तेजस शेलार गोलंदाजी मार्कवर होत्या. 15 धावा त्यांनी मात्र खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. इन ऍक्शन मध्ये पाहिलं गेलं तर कमलाकर शेलार आता गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल पाहिलं गेलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. दोन्ही पाहिलं गेलं तर मागील मॅच मध्ये चेस करत असताना थोडासा अडथळा निर्माण होत होता ते गौरेश 11 संघाला. परंतु यावेळेसला बॉल ओव्हर दी रोप चाललाय सरळ सीमा रेषाच्या बाहेर. दमदार यावेळेसला ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. यावेळीचा चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साईडला. काऊ कॉर्नर कडे पाहिलं तर फिल्डर एक धाव इथून प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 22 धावा धावफलकावर. जाऊया सन्मानाकडे आणि सन्मान इथून केलं जाईल. आमचे अतिथी मान्यवर महादेवजी भगत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. वरुण भगत त्यांचे शुभ हस्ते पाहिलं गेलं तर महादेवजी भगत त्यांचा देखील सन्मान इथून केला जाईल. आमचे अतिथी मान्यवर अगदी पाहिलं गेलं तर आणि त्यांचा पाहिलं गेलं तर कोहलीवाडा प्रीमियर लीग मध्ये यथोचित सन्मान मात्र इथून केला जातोय. 22 धावा धावफलकावर लागले गेलेत. एक षटकार आणि एक सिंगल या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. आणि प्रकाशजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. यावेळेसला धावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर होता. विशेप मध्ये हा फटका लॉंग ऑनला निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक पाहायला मिळतोय प्रेक्षणीय फटका. दमदार अलॉन द कार्पेट 4 रन. थँक्यू. चला गौरीश 11 संघ आपला 12th मॅन अद्याप पोहोचलेला नाहीये इथे. चला 12th मॅन इथे पोहोचलेला नाहीये याकडे देखील आपण लक्ष घ्या. टीमची धाव संख्या टोटल पाहिला गेले तर 26 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान हा संघ तुम्ही पाहताय. यावेळेसला चांगला फटका हवाई सपरला. बॉल निघालाय सरळ लॉंग ऑनला. फिल्डरच्या डोक्यावर ना सरळ सीमा रेषा बाहेर. दमदार पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. चला जेवण चालू झाला.
सर्वांना विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. जे प्रेक्षक असतील, जे खेळाडू असतील, संपूर्ण आयोजक करते त्यांना विनंती आपण जेवणासाठी जायचं आहे. परंतु दुपारचा हा सत्र उपाशी पोट पाहायला गेलं तर धावेंसाठी लढताना पाहायला मिळतील. विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान ठोकला यावेळेसला आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. प्रकाशजी भोईर त्यांचा देखील पाहिलं गेलं तर सन्मान इथे केला जातो आहे. त्यांचा देखील आपण करूया. कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत जोरदार टाळ्यांसह. परंतु कमलाकर आता थोडेसे मागण्यास राहिल्यात. यावेळेसला आणखीन एक हा तेच तरार फटका पाहायला मिळतोय. गोलीच्या वेगाने बंदुकीच्या जसा निघतोय तसा बाट मध्ये हा बॉल निघालाय सरळ अलाउन द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये 12 पान. चला पाणी घेऊन लगेच जायचं. इथून पाहिलं गेलं तर चौकार येताना पाहायला मिळाल्या. टीमची धाव संख्या पाहिली तर 42 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय षटक क्रमांक पाहिले तर 2 इथून संपन्न होताना पाहायला मिळेल. उन्हाचा तडाखा आणि त्यामध्ये 2 संघ लढताना पाहायला मिळतात. विजयासाठी दोन्ही संघाला पाहिलं गेलं तर विजयाचा महत्व फार माहिती आहे. जर मॅच जिंकले तर पुढे देखील या स्पर्धेमध्ये बनले जातील. सर्वांना विनंती आहे. गावकऱ्यांना जेवण चालू झालेलं आहे तर सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. तिथं जेवण चालू झालेलं आहे. जेवणाचा मेनू असेल पुलाव भात आणि छोले भटुरे भाजी. जेवणाची व्यवस्था तिथं केलेली आहे. आपली मंडप समोर जिथं रिक्षा लागलेल्या आहेत तिथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांसाठी जेवण आहे. सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. चला समोर जो टेम्पो तुम्ही पाहताय अगदी हायवे लगत टेम्पो तुम्हाला पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर तिथे जेवणाची व्यवस्था आहे. सर्वांना विनंती असेल आपण जायचं आहे, जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. अगदी पाहिलं गेलं तर पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग दरवर्षी पाहायला गेलं तर संपूर्ण खेळाडू, संपूर्ण आयोजक करते आणि संपूर्ण प्रेक्षकांसाठी पाहायला गेलं तर ही मेजबानी अगदी त्यांच्या माध्यमातून पेशकश केली जाते. त्यांचा देखील करूया आपण आभार व्यक्त. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 42 धावा धाव फलकावर लागल्यात. आणि टीमची धावसंख्या 42 आहे. 1 विकेट लॉस आहे. टीमची धावसंख्या चांगल्या पद्धतीने उभारली गेली 2 षटकांमध्ये. गौरीश 11 संघाला आता बाग करावा लागेल. 40-50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथून राहील का हे देखील पाहणे योग्य राहील. बॉलर इथून तयार आहे. यावेळीचा बॉल पाहिला गेला तर थोडासा चांगल्या पद्धतीने टाकला गेला, दूरवर राहिला आणि बॉल पाहिलं तर डॉट. यस जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय सर्व खेळाडू प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण जेवणाचा अगदी स्वाद घ्यायचा. जर जेवण संपला तर जिम्मेदारी पाहिला गेलं तर आयोजकांची नसणार आहे. अगदी वारंवार पुकार तुम्हाला केला जातो आहे. जेवणाचा व्यवस्थितपणे आपण लाभ घ्या. नवीन भगत यांच्याकडनं सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकारासाठी महेंद्र भगत या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार 500 रुपये. परंतु बक्षिसांची अनाउन्समेंट केली आणि तसाच फलंदाजाला पाहिलं गेलं तर रिकाम्या हाती मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. 42 धावेंवर लागलेला हा दुसरा धक्का विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमला फलंदाज झेलबाद. साई शिल्लर गुणची मार्क वर तुम्हाला पाहायला मिळतील आणि पहिल्याच बॉलवर पाहिलं तर हा बिग विकेट मात्र त्यांच्या नावावर राहिला. 42 धावेंवर दुसरा धक्का विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमला मात्र लागला जातो आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश वागडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात इन ऍक्शन. यावेळेसला फर्स्ट धीम्या गतीचा बॉल आहे. हेच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या
खेमामध्ये असणं गरजेचं आहे. एक बॉल फास्ट टाकला, दुसरा बॉल स्लोवर टाकला, एक बॉल त्यावर हात फिंगर रोल केले. त्यामध्ये पाहिलं गेलं तर बॅटर हे नेहमी सातत्यानं बीट होत असतात आणि सध्या तेच साई शिल्लरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता, परंतु यावेळेसला पहा लेट कट, थोडासा धीम्या गतीचा बॉल होता, पिक करता आला नाहीये. अगदी पाहिलं गेलं तर लेग बाईटचा इशारा दिला जातोय. एक धाव इथून प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर 2 गडी बाद आणि 43 धावा विजय शेठ प्रतिष्ठान कोंडिलकर या संघाच्या माध्यमातून मात्र लागले जाईल. साई शेलार यांचा विचार केला तर एकही धाव अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर लेग बाईटच्या माध्यमातून त्याने फक्त धाव खर्च केली. अन्यथा पाहिलं गेलं तर एकही धाव मात्र वैयक्तिक खर्च केली नाही. कमालीची गोलंदाजी राहिली आहे साई शेलार या गोलंदाजाची. प्रथमतः वापरलं गेलं या गोलंदाजाला, परंतु यावेळेसला पा पल्लू स्कूप केलायचा होता, पाडस स्वीप हा फटका, परंतु 38 सर्कल मध्ये टिपला जातोय खेळ आणि संपला जातोय. यावेळेसला फलंदाज तुम्ही पाहताय स्ट्राइक एंडला होते गणेश भोईर हे फलंदाज. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातली पाहिली गेले तर मेडन षटक टाकणारा गोलंदाज साई शिल्लर मात्र ठरला जातोय. विचार केला तर लेग बाईटच्या माध्यमातून फक्त धाव आली होती विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम साठी आणि तिथून पाहिलं गेलं ना तर ओव्हर क्रमांक इथून संपलं जाईल. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा मात्र धाव फलकावर 3 गडींच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतोय. आता इथून अंतिम स्लॉग ओव्हरचं हे षटक पाहायला मिळेल, परंतु कौतुक पुन्हा एकदा करूया साई शेलार या गोलंदाजांचं. 2 विकेट त्यांच्या पाहिलं गेलं तर खेम्यामध्ये नामामध्ये राहिल्यात आणि काय कमालीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केल्या. प्रणित शेलार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. तेजस पाटील गोलंदाज सज्ज आहे. यावेळेसला बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय, क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉल खाली, परंतु फेल. तिथून पाहिलं गेलं तर थोडस ड्रॉप होताना पाहायला मिळाल्या. इथून विचार केला तर झेल फार महत्वाची होती. जर विकेट मिळालं असतं तर धावा देखील वाचल्या असत्या, परंतु इथून 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीनं 45 धावा ऑन अबाउट लॉस ऑफ 3 विकेट टीम विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमच्या बाजूने लागल्या जातात. थोडासा संघर्ष पाहिलं गेलं तर धावेंसाठी हा संघ करत होता. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर चांगली धाव संख्या जमावली होती, परंतु तिथून ब्रेक थोडासा लागला. फुटवर्कचा वापर, डान्सिंग डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये समोर ब्लॅक शीन कडे काय लफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. अगदी झोपून पडून बॉलला अडवला. 2 धावा टीम साठी पाहिलं गेलं तर अडवलं गेल्यात आणि 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीनं 47 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 50च्या पलीकडे पोहोचावं लागेल इथून विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमला देखील, कारण की अपोजिट संघ पाहिला तर ओम साईराम गौरेश 11 संघ असणारा. लोबो फुलटॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला फील्डर आहे, बॉलला तर अडवला गेला, परंतु दुहेरी धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कालचा दिवस बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर राहिलं होतं, कारण की काल चौकार षटकारांची आतिषबाजी, परंतु आज पाहिले तर संपूर्ण खेळाडू सिंगल डबलला देखील महत्त्व देताना पाहायला मिळाल्यात आणि देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 49 यावेळीचा बॉल फुलटॉस अलॉंग द कार्पेट, मात्र ऑन साइडला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, परंतु सिंगलला दुसऱ्यामध्ये रूपांतर करायचं होतं, परंतु अर्धशतक कंप्लीट झाल्या. 50 धावा ऑन बोर्ड विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम कडून. या 50 धावा इथून लगावल्या गेल्यात. काही बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरचा अंतिम षटक 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. त्यामधील बॉल पाहिला गेला तर पॅराशूट शॉट, अगदी गोलंदाजाच्या पाहिला गेला तर मस्तकावर दस्तक देणारा बॉल, आउट ऑफ दी पार, विकेट, 6 धावा षटकार.
थँक्यू डीजे. काय अफलातून फटका पाहायला मिळाला. पाठचा पाय वाकवला गेल्या. पूर्णपणे पाहायला गेलं तर रिसॅन्डचा वापर केला. ताकदीचा प्रचंड वापर या शॉट मध्ये मात्र केला गेला. अब तक 56 होत्या, परंतु बॉल हवेमध्ये. फिल्डर जज करतात. तसा टोपल्यामधून मासा जाळ्यामधून फरार होतोय समुद्रामध्ये, तसंच काही हा बॉल मात्र जमिनीखाली फरार होताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 58 जमवत असताना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पहिल्या धावामध्ये बॅटिंग करणारा संघ विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघानं जमवल्यात 58 धावा. येणारे 24 बॉल 59 धाब्यांचा मात्र टार्गेट असणाऱ्या ओम साईराम गौरेश 11 संघाच्या अगेन्स्ट. परंतु काय बिघडलं जाईल या मॅच मध्ये हे देखील पाहणं योग्य राहील. एका बाजूला पाहिलं ना तर आता बॅटिंग चांगली करावी लागेल सोन्या कालोके या फलंदाजाला, परंतु त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजी देखील दमदार करावी लागेल विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमला देखील. चला टॉस देखील केला जाईल दोन टीम मध्ये. चला 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट रंगताना पाहायला मिळेल. चैतन्य 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर सुभद्रा, अगदी पाहायला गेलं तर मंडप डेकोरेटर्स त्या टीम मध्ये मॅच असणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या विनंती करतोय. सुभद्रा आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर चैतन्य 11 अशी मॅच आजच्या दिवसातली 6वी खेळवली जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी. चांगली स्पर्धा, अगदी विनंती करतोय पुन्हा एकदा सर्वांना, सर्व खेळाडू सर्व आयोजक करते सुनील भगत त्यांना विनंती करतोय आपण टॉस साठी यावं. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, परंतु सर्वांना विनंती करतोय जेवणाची अगदी पाहायला गेलं तर तिथे सोय केली गेल्या आयोजक कर्त्यांच्या माध्यमातून. सर्व खेळाडूंना ग्रामस्थ मंडळ पनवेल कोलीपाडा आणि चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ अतिथी मान्यवर आणि आमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण जायचं आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा. जेवण तिकडे चालू झालं, परंतु टॉस करूया. सुभद्रा मंडप डेकोरेटर्स आणि चैतन्य 11 इट इज कॉल टॉस जिंकलाय. निर्णय फक्त सांगायचा आहे. मी क्षेत्ररक्षण घेणार. थँक्यू सो मच. अपोजिट संघ आहे, परंतु कितपत धावेंचा आपण प्रयत्न रोखण्यामध्ये कराल? 40-50च्या आत मी थांबवायचा प्रयत्न करू. आणि आज पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बरसताना थोडासा पाहिला नाहीये जतीन भोईर, परंतु त्याच्या अगेन्स्ट कशी रणनीती राहील टीमची? जतीन हा खूप चांगला खेळला काल पण आज थोडा तो मागच्या मॅच मध्ये आउट झाला, तर आम्ही त्यालाच विकेट घेण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा जी क्रिक लाईव्ह सह पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व. थँक्यू सो मच. हेलो हेलो चेक. तो 24 गेंद और 59 रनों का पीछा करते हुए यहाँ से जरूर नजर आएंगे टीम गौरेश 11 टीम के बल्लेबाज. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए हर्षल कालोके और नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर विनायक पाटिल. मुकाबला शुरू. गेंदबाजी की भागदौड़. प्रणीत पहली गेंद, काफी अच्छा शॉट यहाँ से इनटू द गैप. गेंद जाएगी सीमा पार. पहले ही गेंद के ऊपर गेंदबाज का स्वागत. 4 रन.
सन्माननीय राहुलजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांना मी विनंती करू व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं व्हायचंय. सन्माननीय राहुलजी भोईर साहब या अपन व्यासपीठावरती. पहली गेंद और पहले ही गेंद के ऊपर चौका आता हुआ नजर आ रहा है. बल्लेबाज हर्षल कालोखे इनके बल्ले से सोनिया के नाम से जाने जाते हैं खिलाड़ी, और सोनिया ने पिछले मुकाबले में भी शुरुआत करते हुए पहले गेंद के ऊपर छक्का लगाया था, लेकिन वो पारी को ज़्यादा आगे तक नहीं लेकर गए थे. लेकिन इस मैच में अपने टीम के जीत के लिए सोनिया का काफ़ी अहम हिस्सा रह सकता है. पहले गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद. इस बार देखिए एक और अच्छा शॉट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग के ऊपर से, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से बाहर. सोनिया ऑन फायर. चौके के बाद आता हुआ ये छक्का. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 59 रनों का पीछा करना था, और पहले ही 2 गेंदों के ऊपर 10 रन बनते हुए जरूर आप लाइव के जरिए देख सकते हैं. पहले बैकफुट पे गए थे, उसके बाद पंच करते हुए जरूर नजर आए, और ये छक्का मिलता हुआ. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर का मुकाबला, 59 रनों का पीछा करना है. प्रति ओवर अगर बात करेंगे 15 रनों के औसत के साथ यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी हर्षल कालोखे इनको. फिर एक बार गेंदबाज तैयार. बघा जेवण चालू आहे. सर्व प्रेक्षक असतील, त्यानंतर खेळाडू असतील, या सर्वांना आम्ही विनंती करू, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. काही वेळानंतर जेवण बंद होईल, त्यामुळं तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतो. बघा एक बाजून जवळपास आता 50 मिनटं झालेत, म्हणजे 2 वाजायला आलेत, त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतो, जेवून घ्या सर्वांनी. राहुलजी भोईर यांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना आम्ही विनंती करूया आपण व्यासपीठावरती. इथून मात्र हा चेंडू हर्षल यांच्यासाठी भरपूर चांगल्या पद्धतीनं अगदी गोलंदाजी होत असताना पाहायला मिलते. जरूर अगर बात करेंगे पहले गेंद के ऊपर चौका आया था, दूसरे गेंद के ऊपर सिक्सर आया था, लेकिन उसके बाद गेंदबाज द्वारा कमबैक होता हुआ नजर आ रहा है. लगातार 2 डॉट गेंदे फेंकते हुए गेंदबाज प्रणीत शेलार. फिर एक बार प्रणीत. इस बार देखिए इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, लेकिन हल्के हाथों से इस गेंद को खेला. सिंगल रन, सिंगल के साथ टोटल पहुंचते हुए 11 रन बगैर नुकसान. 11 जरूर 59 का पीछा करते समय अच्छा टोटल है. इस गेंद के ऊपर अब बल्लेबाज जो स्ट्राइकर इनके ऊपर नजर आ रहे हैं विनायक पाटिल, इनको कहीं ना कहीं अब जरूर यहाँ से एक हिट लगाना होगा. गेंदबाज तैयार. राहुलजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचं स्वागत नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला, मान्यवर सन्माननीय राहुलजी भोईर साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. नक्कीच शाल, सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची आठवण नक्कीच देऊन मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय राहुलजी भोईर साहेबांचं स्वागत. अंतिम गेंद के ऊपर जिस तरीके से मैंने कहा कि विनायक पाटिल को अब बड़े हिट के लिए जाना होगा, और अंतिम गेंद के ऊपर छक्का मिला. 6 की मदद से टोटल पहुंचते हुए 17 रन, 18 गेंदे शेष, जीतने के लिए 42 की जरूरत. राहुलजी भोईर साहेब यांचं स्वागत केलं जाईल सन्माननीय नरेश भोईर यांच्या शुभ हस्ते. नरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते राहुल भोईर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. आपण नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून झी क्रिक लाईव्ह वरती एक क्षणचित्र खऱ्या अर्थानं पाहतोय. येणाऱ्या वर्षानुवर्ष आपण ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह नक्कीच पाहू शकता. या स्पर्धेचा 5वा वर्ष आहे, आणि 5व्या वर्षामध्ये नक्कीच प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट इत्थंभूत नक्कीच केली जाते. या स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत केली जाते, आणि नक्कीच तुम्ही पाहताय की सुसज्ज अशी स्पर्धा, सुसज्ज असं मैदान, अगदी प्रत्येक खेळाडूला ट्रॅक, टी शर्ट, सर्व स्पॉन्सर पाहायला मिलतात. पहले ओवर के समाप्ति के बाद रन थे 17. ओवर नंबर दूसरा फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज महेंद्र गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए महेंद्र भगत. 18 गेंदे और 42 की जरूरत. स्ट्राइक रेंज के ऊपर सोनिया. इस बार देखिए सोनिया ने काफी अच्छी तरीके से खेला. गेंद जाती भी लॉन्ग ऑन रीजन में, जहां पर सिंगल रन यहाँ पर लेते हुए नजर आए. सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर. जरूर हर दिन 10 मुकाबले
इस टूर्नामेंट में रखे जा रहे हैं। 3 दिन की ये श्रृंखला है और लीग वाइज मैच हर टीम के यहाँ पर खेले जा रहे हैं। यहाँ से विनायक पाटिल इस गेंद के ऊपर प्रहार करते हुए नजर आए। लगातार का ये दूसरा छक्का आता हुआ बल्लेबाज विनायक पाटिल के बल्ले से। जरूर राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे थे और शॉट देखिए विनायक पाटिल का बैट के परफेक्ट मिडल हुआ और काफी अच्छी तरीके से यहाँ पर शॉट खेलते हुए नजर आए। 6 की मदद से टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 24 रन, 16 गेंदें शेष। जीतने के लिए 35 की जरूरत। सन्माननीय अनिलजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते। तो इस गेंद के ऊपर काफी अच्छा यहाँ पर शॉट नजर आया। इस गेंद के ऊपर सिंगल रन मिलती हुई। सतीशजी आचार्य साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो भावेशजी यांना आपले शुभ असते मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं है। इस बार सोनिया ने इस गेंद के ऊपर प्रहार किया। गेंद जाती हुई वन बाउंस के साथ सीमा पार। एक और 4 मिलते हुए और टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 29 रन। अब 14 गेंदें शेष। जीतने के लिए 30 रनों की जरूरत। टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो जरूर इस गेंद के ऊपर चौका मिला। 13 गेंदे और 26 रनों की अब जरूरत है। गेंदबाज महंगे साबित होते हुए नजर आ रहे। 5 गेंदों में 16 रन खर्च करते हुए महेंद्र भगत। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, स्टैंड एंड डिलीवर। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज सोनिया के बल्ले से एक और बड़ा हिट आता हुआ और इस छक्के की मदद से सोनिया पहुंचते हुए 26 पर और टीम की टोटल पहुंचती हुई 39 रन, 12 गेंदें शेष। जीतने के लिए 20 रनों की जरूरत। जरूर डीजे मास्टर लंच ब्रेक ले रहे वहां पर। तो 12 गेंदे और 20 की जरूरत है। टीम मीटिंग के लिए जरूर ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा आपको, क्योंकि आज के दिन में बहुत सारे मुकाबले आपको फिनिश करने हैं और खाना खाने का जो भी बचा है बघा, जेवायचे अजूनही कोणी बाकी असतील तर त्यांना विनंती आहे, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, सर्व आमचे मान्यवर असतील, जर जेवायचे बाकी असतील तर नक्कीच आपण पाहतोय की मैदानाच्या भोवती अगदी जेवण चालू आहे, त्यामुळं जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे आणि थोड्याच वेळामध्ये जेवण बंद देखील केलं जाईल, काउंटर क्लोज केलं जाईल। त्यामुळं तुम्हाला आम्ही नक्कीच वारंवार विनंती करतोय, जर जेवायचे बाकी असतील तर लगेच जेवून घ्या। एकदा का तिथं काउंटर क्लोज झाला त्यानंतर मग तुम्हाला नक्की जेवण मिळणार नाहीये। 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे।
तो जरूर अब अगर बात करेंगे तो 2 ओवर के समाप्ति के बाद 39 गेंदे और 20 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए गणेश पोयर। गणेश की ये गेंद, पहली गेंद के ऊपर क्या बल्लेबाजी कर रहे हैं विनायक पाटिल। इस गेंद के ऊपर छक्का और अपने इनिंग का ये तीसरा छक्का लगाते हुए निजी विनायक पाटिल टीम की टोटल पहुंचती हुई 45 रन। अब 11 गेंदे शेष जीतने के लिए अगर बात करेंगे 14 की जरूरत। 11 गेंदे और 14 की जरूरत। विनायक पाटिल ने इस मैच में अब काफी अच्छी तरीके से गेंदबाजों का समाचार लिया है। प्रहार करते हुए जरूर नजर आ रहे हैं गेंदबाजों के ऊपर विनायक पाटिल। टोटल 45 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर और 1 गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। फिर एक बार विनायक, इस बार देखिए गेंद हवा में जरूर थी, वहां पर खिलाड़ी कोशिश करते हुए नजर आए, लेकिन गैप में 2 रन आसानी के साथ पूरे। 2 की मदद से टोटल पहुंचता हुआ 47 रन। दोनों बल्लेबाजों द्वारा अच्छी साझेदारी यहाँ पर बनती हुई नजर आ रही है। कल के दिन की बात करेंगे तो 60 रन जरूर और 59 रन बन रहे थे, लेकिन आज 60+ रन इस मैदान के ऊपर बनते हुए भी नजर आ रहे हैं। 74 रन आज का टोटल है, जरूर हाईएस्ट टोटल। फिर एक बार गेंदबाज तैयार है, 10 गेंदे 12। इस बार देखिए बैट का किनारा, रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन आसानी के साथ वहां पर सोनिया पहुंच चुके। सिंगल के मदद से अब टोटल पहुंचता हुआ 48 रन, 9 गेंदे और 11 रनों की जरूरत। 9 गेंदे 11 रन, 2 बज चुके हैं घड़ी में। सुबह अगर बात करेंगे तो 9:30 में दोनों भी टीम यहाँ पर तैयार थी, रेडी थी। तो जरूर ये इस पनवेल कोलीवाड़ा प्रीमियर लीग की सक्सेस है। अगर बात करेंगे हर टीम टाइमिंग को भी काफी महत्व देती हुई नजर आ रही है। काफी अच्छे क्रिकेट देखने को मिल रहे हैं पनवेल कोलीवाड़ा के इन खिलाड़ियों द्वारा। 9 गेंदे 11 की जरूरत। इस बार देखिए परफेक्ट मिडल ऑफ द बैट, स्वीट साउंड, गेंद सीमा पार। सोनिया के बल्ले से एक और छक्का। सोनिया नीची बल्लेबाजी करते हुए 32 रनों के ऊपर और 22 रनों के ऊपर विनायक पाटिल बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर, 8 गेंदे शेष और 5 की जरूरत। 8 गेंदे और 5 रन। जरूर इस गेंद के ऊपर अब बड़े हिट के लिए चाह सकते हैं, क्योंकि इसी ओवर में ये मुकाबला फिनिश करना चाहेंगे सोनिया। पिछले मुकाबले में देखा हमने 6 गेंदों में जब 5 की जरूरत थी, जरूर 1 गेंद में 1 की जरूरत अंतिम गेंद पर आई थी। अब 8 गेंदे और 5 की जरूरत। सोनिया स्ट्राइक रेंज के ऊपर। इस बार देखिए हल्के हाथों से खेला इनटू द गैप, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई नजर आ रही है। 4 रन यहाँ पर जरूर मिलते हुए, 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ अब स्कोर इज लेवल 58 रन। पल्ले से लगा 4 रन यहाँ पर मिलते हुए। पहले ही वहां पर सफल हुए थे, उसके बाद सिर्फ और सिर्फ दिशा दिखाने का काम किया बल्लेबाज ने। 58 रन, 58 रन, अंतिम 7 गेंदे और 1 की जरूरत। और इसी के साथ हल्के हाथों से रन यहाँ पर लेते हुए नजर आए और ये मुकाबला फिनिश 59 रनों का पीछा 3 ओवर में यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं। जरूर टीम कवरेज 11 के ये बल्लेबाज मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे, जहां पर हर्षल कालोगे की बल्लेबाजी हमने देखी। 12 गेंदों में 37 रन बनाने वाले हर्षल मैन ऑफ द मैच के हकदार। और जरूर अक्षय से हम यहाँ पर बुलाना चाहेंगे अक्षय को। आइए आप मंच के ऊपर, मैन ऑफ द मैच का खिताब जाएगा। और नेक्स्ट मैच, चलिए अगर सबका खाना हुआ है तो मैं मैदान के अंदर तुरंत जाना है। फील्डिंग यहाँ पर करते हुए नजर आएंगे रेड आर्मी राहुल जी भोईर। इनके हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब जरूर दिया जाएगा हर्षल कालो के सोनिया इस बल्लेबाज के लिए। आज के दिन का ये मैच नंबर 5 खत्म होता हुआ अब मैच नंबर 6 मैदान के अंदर जारी है। चलिए तुरंत फील्डिंग को सजाना है और मैच को शुरू करना है। अब गुलशन जी पाटिल आपके साथ जोड़ते हुए नजर आएंगे।
हॅलो थँक्यू सो मच अमितजी पाटील सर. 4व्या मॅच दिशेनं आजच्या दिवसातली पाहिली गेली तर 5वी मॅच मात्र संपन्न झाली. 6व्या मॅचला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम चैतन्य 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ पाहायला मिळेल. सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ पाहायला मिळेल. टॉस जिंकला सुभद्र टीम.